हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीत फेरमतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगात सादर। परळीतील बूथ कॅप्चरिंग बाबत मला माहिती नाही, निवडणूक आयोग चौकशी करेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचारी निलंबित। तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह 6 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचं पुणे पोलीस आयुक्ताला बाहेर ठिय्या आंदोलन। निवृत्त न्यायाधीशांमार्फत अपघाताची चौकशी करा, धंगेकरांची मागणी। आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणात पहिला एफआयआर दाखल झाल्यानंतरच्या 3 तासानंतर कलम 304 वाढवलं, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात आले होते, आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पोलिसांवर दबाव टाकल्याचा सुनील टिंगरेंवर आरोप। सुनील टिंगरे अजित पवार गटाचे आमदार। आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत, मात्र आमची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट। अकोल्यात पारा 45.5 अंशांवर, यवतमाळमध्ये 43.5 तर अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबई, ठाणे, पालघरलाही उष्णतेचा येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।